अध्याय 7 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत सज्जनांच्या विश्रामा, सीतापते दशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्यापायी तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्या ते देव लाधला, तो वंदे होतो दिवानाला, नीच कितीही असला जरी. ऐशा अमोद कृपेला होई कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कडून. नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी ही श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत, ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला, तुझ्या सांग जगतपाताला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधो. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, तो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून कमीपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा, दासगुणी शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता. महादजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे करताजी. खुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील करताजी कारण मुलगे होते 6 जण, खुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्यांचे कुशी. करताजी पावता मरण, 6 मुलांचे संगोपन, खुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदानीत भरभराट चाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार, सत्ता होती साचार, पैशाचा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीतिला, दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्याचा जेलने भाग रयतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वैतद्वा यथामती. असो पाटील बंधुनी राऊडात येऊनी, महाराजा ते हेटाळणे करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताककण्या, अशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थासी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने येधवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थाने न उत्तर द्यावे, अवघे असण्यावरी न्यावे कोपन धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु, याचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्य पुढे काही न चाले येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दमधरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनया प्रतिथारा यांच्यापाशी नाही जरा, शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुला. ही पोरे पाटलाची माझे लेकरे आहे, साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांग काही परी. तलवारीला मऊपणा मोडी उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरुण करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चला जाऊ तालमीत उगेन बैसे, ऐसे म्हणत गणगणगणात होते. तुझे प्रस्थ माजले बहु, ते खरे कोठे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियसा. खाली बसले गजानन उठीव आता मजला घेऊन, असलास जरी पहिलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया, हाले नाथ समर्थमुळी. घामाघूम तनू झाली शक्तीची ती, कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता. हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमच्या नानापरी आजबरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान, आम्ही जंपुका समान म्हणून नाही रागावला.
जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रना दे किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ माले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर वादित झाला साचर, जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते गरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माज समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास, आपली कृपा असल्यास सेगावाच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूतपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वैतोद्वा भाषण करणे पुण्य पुरुषासी. ही पाहुणी त्याची कृती, इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्या प्रती, का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमेदार, ते तूच कारे ठेविशे शिरपदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे तो तांड, गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढला दांड, लोका सावध करावया. ऐसे ना जरी आपण केले तरी लोक अवघे होतील पुढे, पाटलाचे कर्तव्य भले गाव हुशार करण्याचे. मैद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या भोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना न कडे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला, परीक्षेविन कवणाला असतानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची, आज आपण करुसाची, मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला, इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुलासाची, तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या येदवा अंगावर, त्याचे वडना उठले जर, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज, काही न बोलले, लेकरांचे बालिश चाळे, मने न आणि असुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा ब्याला साचार, उसाचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन ही संमती, त्याने दिदली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले, समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पडू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हाशी जरी न वाटतील मानसी, तरीही न दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती व्यागावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारेती नाकतोडा. मारुतीने जाळलेली रावणाची लंकाबली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबड्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक, अत्याचारी योग गुशर म्हणती या. म्हणून त्याचा पहा योग, येथे आलो आम्ही चांग, यात न घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुणी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थ प्रत, जैसा का झोडीतात ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज रगमगले, मुला पाहून असत बसले, कोठेही नाव म्हटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्यानास काढून देतो इक्षुरस, तुम्हा लागी प्यावायस या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मुळी समर्थांनी पहा पिळेली, आणि पायाकाराने दिली रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस, हे पाहता बालकास अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योग शक्ती दंतकथामुळे नसती, योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीन ऐसी कायम टिकते, सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकासी, करे काढून रसासी दाविते झाले श्रोते हो. समर्थासी वंदून गेली पोरे निघून, खंडूपाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात, त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी, ती एकता अंतरी खंडूपाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला, परिमार्दव वाणीला मुडी न होते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही, तेथे ऐसे घडून येई, आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला, तोही सांगतो एका बला सावधान चित्ताने.
नोकर चाकर हिणदिन त्यांच्या सवे जे भाषण करीती संभवित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची, काकी रयत गावाची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच संवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजे अंतकरणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा, वृद्ध पकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी, मग का रे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ, नातवंडांचे बोल खेळ पाहू दे माझ्या डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरेल तुझे मनोरथ, आणि माझाही अवकाहेत तडीस जाईल त्यायोगे. साधू पुरुष अशक्य काही जगत्रयी या उरले नाही, संत लाभाचा करुण घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले ते एका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रति इच्छा म्हणीच्या पूर्ण होती असे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यासी बोलले, आज हे उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा. सत्ताधन तुझ्या हाती तू प्रज्ञवादी असशी निगुती, मग विनंती आम्हा प्रति का करीतो सकळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे, मग कारे हे न घडे साह्य धनबलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्या अति, तुझे कोणी न मोडती जनशब्द यावर अडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला, आपणा पुत्र द्यावायला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना येत नाधीन, पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणे, दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर, तैसाचाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता असू आले समर्था, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन करी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही जड, तू घरचा आहेस दड रस आंब्याच्या द्विजाखाली. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीसे निवेदिले मंदिराचे वर्तमान. ते एकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची, 9 मास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरिबा दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा, कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य खरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा, शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखाची एक फळी पाटलांची, अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात, सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2 एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात, 36चा आकडा सत्य झाला ना होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी, कुकाजी चाले स्वर्गवासी पाहुण्या नातवंडासी भीमातटी पंढरीत. त्याने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी कार्य नेला स काढून. अशी संधी पाहून बालंट आणाया कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत, ही जमेदारी काण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिशा श्रोते सावचित्त, कृतकार ते सोडून या. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोध्याय समाप्त.